फक्त मध्यंतरी मी 2 प्रस्ताव या महापालिकेला दिले होते. एक होता पर्यटनाचा, तो एकमताने मंजूर केला, त्याबद्दल मी सभागृहाचा आभार मानतो. दुसरा होता महिलांसाठी स्वतंत्र मूत्रालय म्हणजे मुताऱ्या कराव्यात अशी माझी मागणी होती. त्यालाही मला वाटतं आपण एकमताने मंजुरी दिली आहे, तरी पण त्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहेत, कारण तो फार गंभीर विषय आहे. हे बघा, शहरातील लोकसंख्येच्या 50% आपल्याकडे महिला आहेत. 6 ते 7 लाख महिला सोलापुरात आहेत. स्वतंत्र महिला शी टॉयलेट मला तर सोलापूरमध्ये आजपर्यंत कुठेही दिसलेले नाहीत. पुरुष मंडळीला जर लागली तर ते कुठेही उभारून भिंतीवर असेल, झाडाखाली असेल, कुठेही मोकळे होऊ शकतात. परंतु माझ्या या माता भगिनींनी कुठे जावं? या धकाधकीच्या जीवनामध्ये BP असेल, शुगर असेल, अनेक रोग आहेत. वॉकिंगला महिला सकाळी जात आहेत, तर त्या ठिकाणीही कुठेच आपल्याला स्वतंत्र मुताऱ्या महिलांसाठी दिसत नाहीत. आणि जर महिलांनी ते अडून ठेवलं तर त्यांना मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं. आज गेली अनेक वर्ष झालं या समस्या आहेत, पण महिला यावरती बोलताना दिसत नाहीत. तर या महिलांसाठी एक छोटीशी गोष्ट, 1 कोटी रुपये आपण यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. परंतु महिलांनी यावर बोलावं यासाठी एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगतो महिलांसाठी, की कर्ण मरणासन्न अवस्थेत होता, कर्णाला बाण लागलेला होता आणि कर्ण भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, हे भगवंता, आजपर्यंत मी कुठलंही पाप केलेलं नाही, आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, माझ्या मित्राशी प्रामाणिक राहिलो, जो शब्द दिला तो पूर्ण केला. माझे एवढं दानही या जगात किंवा या पृथ्वीवर कोणी केलेलं नाही, तरीही माझ्या बाबतीतच असं का घडलं? त्यावेळी भगवंताने त्याला सांगितलं की हे कर्णा, तुझं बरोबर आहे, तू जे सांगतोय, तू जो मानतोय ते बरोबर आहे, परंतु तू एक चूक केली जीवनामध्ये, ते तू विसरलेला आहेस. ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी तू गप्प बसला, तू बोलला नाही, तू उत्तर दिलं नाही, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं पाप होतं. आणि त्यामुळेच पाप करणारा पापीपेक्षा जो सहन करतो, म्हणजे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो महापापी असतो. आणि तेच पाप तुझ्यासाठी आज इथं आणले. महिलांना मला सांगायचंय की अन्याय सहन करू नका, आपल्याला बोलावंच लागेल. तर आपण सर्वांनी या विषयावरती बोलावं. 1 कोटी रुपये जरी महिलांना दिलेले असले या शौचालयासाठी, तरी मला वाटते ते कमी पडत आहेत. त्याचं कारण असं आहे की पिंक टॉयलेट असतील किंवा सार्वजनिक शौचालय असतील, याची संख्या आपण वाढवावी. आणि एक गंभीर विषय शहरातला आहे, जिथं महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी पुरुष मंडळी कर्मचारी आहेत. तर पुरुष मंडळींना तिथं कुणी ठेवलं त्यांच्यावर कारवाई करावी. आणि महिला बचत गटांना हे आपण महिला शौचालय चालवायला द्यावेत. मुंबई महानगरपालिकेने महिला शौचालयासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली आहे. सांगली आणि नागपूर महानगरपालिकेने या महिलांसाठी ज्या बंद पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये मुताऱ्या सुरू केलेत, शौचालय सुरू केलेत महिलांसाठी. तर सोलापूर महानगरपालिकेनेही त्याचा विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. हा विषय कोणी आपण महिला बोलत नाही आणि आता पुरुषांनी तो विषय घेतलाय. So I'm really proud की even in today's world you have men who are thinking about women's priorities. तर त्यासाठी I would actually applaud for what you have done. मी खरं सांगते, हे आपण कधीच विषय घेतला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला आदर वेळेला लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज त्या पुरुषांनी जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे की सगळ्यासाठी कुठले होते. सो मी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते की हा विषय तुम्ही घेतलात आणि खूप आता हा विषय पास होऊन आपल्या सोलापूरमध्ये महिलांसाठी टॉयलेटचे जागोजागी उभे राहिले. सो थँक्यू सगळ्यांनी.